वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. सो बघा, मग खरं तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून खूप कंटाळा येतो. कस्टमरला सुद्धा युनिक वेगळ्या नवीन पद्धतीच्या डिझाईनची आयडिया द्यायची असेल तर कशी द्यावी हे सुचत नाही. तर आजची जी काही डिझाईन आहे खरं तर ही खूप सुंदर आहे आणि मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी परफेक्ट ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि त्याचा हा आहे काठ. खरं तर काठ आपण कटिंग करून ऑलरेडी सेपरेट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. एवढंच नाही तर याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट सुद्धा आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे हे मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावे यासाठी. ठीक आहे. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे खरं तर बंद बाजूच्या साईडने टाकत असतो ब्लाऊजची उंची, आणि या ब्लाऊजची उंची आहे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदी आणि टोटल 5.5चा शोल्डर टाकलेला आहे. तर गळा रुंदीची मार्किंग मी इथे करून घेते, जेणेकरून गळ्याची मार्किंग करणं इझी जावं यासाठी. त्यानंतर मुंडा सुद्धा 5.5 घेतला. क्रॉसमध्ये 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथून छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच मार्जिन असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती करायची आहे अस्तरच्या बॅक पार्टवर. सो त्यामुळे मग मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट मी सध्या साईडला ठेवला आणि बंद बाजूच्या साईडनी टाकायचा आहे आपला जेवढा गळा असेल तर तो. तर त्यामध्ये आपल्याला खरं तर 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर इथे गळा आहे 9.5 अधिक 1/2 इंच असं टोटल आपण 10 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची एक मार्किंग करून घेऊयात आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून आपल्याला इथे एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने हा बॉक्स तयार करून घ्यावा लागतो आणि मग त्यानंतर जो काही शेप असेल तर त्याची मार्किंग आपण खरं तर इथे करत असतो. सो बघा, मग इथून मी एकदम फेंट एक लाईन ड्रॉ करून घेते. आपल्याला थोडासा अंदाज येईल की आपण गळ्याची मार्किंग कशी करावी खरं तर यासाठी. आणि मग त्यानंतर बघा, इथून मी थोडासा कर्व असा केलेला आहे आणि लक्षात राहू दे जी काही लाईन आहे ना तर त्याच्या बाहेर आपण 1 इंच हा कर्व काढलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इथून पण एक कर्व ड्रॉ करायचा आहे. सो ही झालेली आहे आपली फायनल मार्किंग. तर मी डार्क करते, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की आपला शेप फायनल कसा आहे यासाठी. आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. सो मग आपण इथे कटिंग करून घेऊयात. आणि हा शेप असा आहे की हा खरं तर कॅनव्हास पेपर लावून स्टिच करावा लागेल, पण तरी सुद्धा आपण कॅनव्हास पेपर न यूज करता प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित ही डिझाईन कशी बनवायची, हा गळा कसा रेडी करायचा तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. ठीक आहे. सो अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग कटिंग झालेली आहे. तर आता आपण इथे स्टिचिंगला सुरुवात करूयात. तर इथे मग आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं. त्यानंतर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो ठेवून घेतलेला आहे. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक अशा टोटल 3 पिन आपल्याला इथे लावून घ्यायच्या असतात, जेणेकरून स्टिचिंग करताना हलायलाही नको आणि गळा रुंदी सुद्धा स्प्रेड व्हायला नको. सो गळा रुंदी एकदा चेक करायची, जेणेकरून शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहणार नाही. त्यानंतर बघा, मग सगळ्यात आधी गळ्याच्या कडेकडेने साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला फायनल गळ्याचा शेप येणार आहे. त्यामुळे मग अगदी सावकाश काळजीपूर्वक ह्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. आणि बघा, मग फायनली किती व्यवस्थित प्रकारे आपण इथे कानाकोपऱ्यावर सुद्धा इथे टीप देऊन घेत आहोत. ठीक आहे, थोडा टाइम लागेल, पण तुम्ही सुद्धा ही स्टेप अगदी सावकाशपणे फॉलो करायची.
फायनली गळ्याला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होईल की गळा आणि कमरेचा पाड दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज देखील पडणार नाही. त्यानंतर ह्या पद्धतीने जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे कमरेच्या साईडचं सुद्धा आणि गळ्याच्या मध्ये जे असेल ते सुद्धा, म्हणजे जेवढा आपला अस्तर आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला हा पार्ट इथे ठेवायचा आहे. सो बघा मग अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक एक्स्ट्राचं मी इथे खरं तर कटिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर पुढची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे गळ्याला छोटे छोटे कट्स मारणे. तुमचा गळ्याचा आकार कसाही असो, आठवणीने गळ्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं की आपला गळ्याचा शेप अगदी परफेक्ट प्रॉपर येतो, जसा आपल्याला हवा आहे तसाच तो फोल्ड व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. फक्त महत्वाचं आहे की कट्स मारताना एक्स्ट्राचा ब्लाउजला कट जाणार तर नाही ना, याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. फायनली कट्स मारून झाल्यानंतर या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करायचा. आता हा सरळ केल्यानंतर कमरेच्या साईडला, गळ्याच्या साईडला अगदी व्यवस्थित आपल्याला तो बाहेर काढून सेट करून घ्यायचा आहे. आणि मग सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे आता आपल्याला दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. आणि संपूर्ण फिनिशिंग लुक आता आपल्या ह्या दाबटीपवर डिपेंड आहे. सो त्यामुळे अगदी सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे. अजिबात गडबड करायची नाहीये. बऱ्याचशा कमेंट्स असतात की दाबटीप म्हणजे काय, तर जी टीप आपण अगदी जवळून देतो त्याला आपण दाबटीप म्हणत असतो. सो एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये अगदी झूम करून ते शेअर करेल, पण आता एवढं लक्षात राहू द्या. आणि खरं तर व्हिडिओतही तुमच्या लक्षात येत असेल की किती काळजीपूर्वक आपण एकसारखी कडेकडेने टीप देत आहोत. सो यालाच आपण दाबटीप म्हणत असतो. आणि ही टीप मारताना मी म्हटल्याप्रमाणे अस्तर वरती जर दिसलं तर सगळं फिनिशिंग लुक बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. फायनली प्रॉपर फिनिशिंग सहित आपला फायनली हा गळा इथे रेडी झालेला आहे बघा. त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. असंही बघा मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना तुमच्यासोबत खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहेत, तर त्या जर तुम्ही फॉलो करून अशा पद्धतीने डिझाईन स्टिच केली तर नक्कीच प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आणि फिटिंग सहित रेडी होईल. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर स्टिच करताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग फायनली इथे मी हे जोडून घेतलं. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक जोडून एकमेकाच जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक असेल तर ते कट करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी, कारण तुम्हाला माहित आहे मेन फॅब्रिक आपण एक्स्ट्राचं कट करत असतो. आणि फायनली अशा पद्धतीने आपला हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा रेडी झालेला आहे. सो आता आपण पुढची डिझाईन इथे तयार करायला सुरुवात करूयात. तर बघा मग आता आपल्याला छोटे छोटे पॅचेस तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर लागणार आहे. तर इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. तर तो ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायचा. स्ट्रेट एक लाईन दिली आहे मी इथे. आणि इथून आपल्याला 3 इंचाला मार्किंग करायची आहे, कारण आता आपल्याला जो काही पॅच बनवायचा आहे तर तो 3 इंचाचा बनवायचा आहे आणि याची रुंदी 1 इंच. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने जो पानाचा शेप असतो ना तसा शेप आपल्याला खरं तर इथे ड्रॉ करायचा. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट दिसते तर ती सुद्धा आपण इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि कडेने 1 लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन ठेवत हा पॅच कट करून घेतला. आता सेम ह्याच साईजचे आपल्याला टोटल अजून 2 पॅचेस बनवायचे आहे. तर बघा मग तो बरोबर खाली ठेवलेला आहे आणि फेंट मार्किंग वरती दिसते तर तीच मार्किंग आपण करून घेतली, जेणेकरून तिन्ही पॅचेस आपले सेम साईजचे तयार व्हावे यासाठी. आता एक साईडनी मार्किंग झाली की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा दिसते तर ती सुद्धा आपण इथे मार्क करून घेतलेली आहे. आणि फायनली अशा पद्धतीने हे 2 पॅचेस तयार झाले. आता इथे सुद्धा कडेकडेने अगदी थोडंसं किंचित मार्जिन ठेवत आपण हे कॅनव्हास पेपरचे पॅचेस कट करून घेऊयात. तर बघा किंचित 1 लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन तुम्ही इथे
ठेवू शकता. ठीक आहे. सो टोटल इथे आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे 3 पॅचेस लागणार आहे. सो तिन्ही पॅचेस आपण इथे कट करून घेतले. आता आपण हे पॅचेस म्हणजे काठ लावून तयार करायचे आहे. तर काठ इथे उलटा ठेवायचा आहे आणि मग आपल्याला हा पॅच ठेवायचा आणि कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे जी काही आपण एक्झॅक्टली स्केच पेननी मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच आपली टीप येईल याची काळजी घ्यायची आहे. कारण आता आपल्याला जशी आपण टीप मारणार आहोत तर त्या शेपमध्ये आपला हा पॅच तयार होणार आहे. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक टीप मारायची आहे. कारण आता ह्या शेपवरच आपली पुढची डिझाईनचं लुक डिपेंड आहे. जर शेप व्यवस्थित एकसारखे आले नाही तर मग अजिबात फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही. मग डिझाईन बनवायला काहीच अर्थ नाहीये. ऍक्च्युली बघा मी नेहमीच सांगत असते कुठलीही डिझाईन असो साधी असो सोपी अवघड पॅचवर्क कशीही पण त्याला व्यवस्थित फिनिशिंग येणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग तुम्ही कितीही मस्त डिझाईन बनवली पण जर त्याला फिनिशिंग व्यवस्थित आली नाही तर अजिबात ब्लाऊजला लुक येत नाही. फिटिंगलाही ब्लाऊज अजिबात छान दिसत नाही. त्यामुळे कुठलीही डिझाईन बनवताना महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आवर्जून फॉलो करायच्या आहे. म्हणजे प्रॉपर अशी डिझाईन तुमची नक्कीच तयार होईल. आता बघा 2 पॅचेस आपण स्टिच करून घेतलेले आहे. सेम त्याच पद्धतीने जो काही आपला शेवटचा तिसरा पॅच आहे तर तो सुद्धा इथे ठेवून आपण टीप मारून जोडून घेऊयात. खरं तर ही जी काही डिझाईन आहे हिची पद्धत खूप सोपी आहे. जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तुम्हाला जास्त डिझाईन बनवता येत नसेल तरी सुद्धा ही डिझाईन तुम्ही इझिली बनवू शकतात. फक्त एवढंच आहे की थोड्याशा फिनिशिंगच्या टिप्स आपल्याला इथे फॉलो करायच्या आहेत. आणि फायनली तिन्ही पण पॅचेस आपण काठाला जोडून घेतले. एक्स्ट्राचा काठ मी कट केला आणि कडेकडेने बघा आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी किंचितसंच कडेने आपल्याला फक्त इथे कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे. इथे म्हणजे व्हिडिओ दिसल्यावरच तुमच्या लक्षात येत असेल मी कशा पद्धतीने अगदी तंतोतंत इथे कट करत आहे. आणि जी काही टीप मारलेली आहे ना खरं तर अगदी त्याच्यावर मारायचं नाहीये नाहीतर मग आपला कॅनव्हास पेपर आणि काठ सेपरेट होईल. तर तसं आपल्याला इथे होऊ द्यायचं नाहीये. तर जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने आपल्याला हे कट करायचं आहे. ते सुद्धा अगदी एकसारखं म्हणजे आपला शेप पण चेंज होणार नाही. आणि फायनली बघा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपण हे तिन्ही पॅचेस कट करून घेतलेले आहे. आणि फायनली काठाचे 3 पॅचेस मस्त असे तयार झालेले आहे. आता हे आपल्याला बॅक पार्टला कुठे कसे लावायचे तर हे मी तुम्हाला पुढे सांगते. तर बघा मग बऱ्याचदा डिझाईनला आपण मध्यभागी हे पॅचेस लावत असतो पण आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीची पंचकोनी गळ्यावरची ही डिझाईन बनवणार आहोत. त्यामुळे बघा हा जो काही कॉर्नर आहे ना त्या कॉर्नरला आपल्याला इथे कडेने हे जे काही पॅचेस आहेत तर हे लावून घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला ठेवून तर दाखवलेला आहे. सगळ्यात आधी आता मध्यभागी जो आहे ना तर तो आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. आता हे सुद्धा जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कडेने टीप मारायची आहे. खरं तर तुम्हाला आधीची टीप दिसतच असेल थोडीशी तर अगदी त्यावरच टीप मारली तरी सुद्धा चालणार आहे. आणि कुठे गोळा होणार नाही पॅच आपला तिरका जाणार नाही याची काळजी घ्यायची. कारण आता आपण जसे पॅचेस लावणार आहोत तसंच आपलं लुक येणार आहे. कंटिन्यू लगेचच दुसऱ्या साईडचा सुद्धा आपण इथे हा पॅच जोडून घेऊयात. बरोबर तंतोतंत अगदी जवळजवळ लावायचं आहे. ज्या पद्धतीचा डिस्टन्स तुम्हाला दिसत आहे तसाच डिस्टन्स आपल्याला इथे ठेवायचा आहे. आणि बघा मग फायनली हा सुद्धा पॅच आपला लावून झाला. कंटिन्यू लगेचच इकडच्या साईडचा सुद्धा पॅच आपण इथे जोडून घेऊयात. आणि इथे सुद्धा अगदी व्यवस्थित कडेकडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल की मी किती काळजीपूर्वक हा पॅच जोडत आहे. कारण आता हे पॅचेस मधला डिस्टन्स कसा आहे आपण कुठे जोडतोय यावरच आपलं संपूर्ण ब्लाऊजचं लुक डिपेंड आहे. फायनली परफेक्ट असे एक साईडने आपण हे पॅचेस लावून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला एक लेस यूज करायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे वापरू शकतात पण इथे मी ना अगदी डार्क गोल्डन आहे खूपच असं म्हणजे व्हिडिओत जरी दिसले नसलं ना तरी सुद्धा थोडीशी वेगळ्याच कलरची ही लेस आहे जी ह्या काठाला अगदी प्रॉपर परफेक्ट अशी मॅच होते. तर मग ही लेस आता आपण लावायला इथे सुरुवात करूयात. तर गळ्याच्या कडेकडेनेच आपण आधी लावूयात आणि कंटिन्यू लगेचच आपण ह्या पॅचेसला लावून घेणार आहे. तर एकदा सुरुवात केल्यावर पूर्ण पॅचला कडेकडेने कशा पद्धतीने लेस लावायची जेणेकरून तुम्हाला कट करावं लागणार नाही फिनिशिंग बिघडणार नाही तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. आता इथे कॉर्नरला म्हणजे कोपऱ्यावर सुद्धा लेस आपल्याला अगदी काळजीपूर्वक फोल्ड करायची आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा शेप असा खूप छान प्रॉपर परफेक्ट येतो पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते. तर तसं होऊ देऊ नका कारण की फिनिशिंग व्यवस्थित येणं खूपच गरजेचं आहे. जर का गळ्याचा आकारच बिघडला तर मग ब्लाऊज डिझाईन अजिबात व्यवस्थित दिसणार नाही. आता इथपर्यंत आपली लेस लावून झाल्यानंतर कंटिन्यू लगेचच बघा आता इकडनं आपण सगळ्यात पहिले मधला जो काही पॅच आहे ना तर त्याला ही लेस लावायला सुरुवात करत आहोत.
खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. खूप काळजीपूर्वक तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एकदा लेस लावायला लागलं की कंटिन्यू लावता येईल. कारण की बऱ्याचदा बरेच जण काय करतात की एक एक पॅचला सेपरेट लावतात. मग ते सुरुवातीला फोल्ड करा, शेवटी फोल्ड करा, मग खूप जाड लेस होते आणि फिनिशिंग वगैरे सगळंच बिघडतं. सो तसं होऊ नये त्यासाठी बघा ह्या पद्धतीने आपल्याला लेस कट न करता बरोबर पूर्ण राऊंडला ही लेस लावता येते. सो बघा लगेचच कंटिन्यू आपण इकडच्या साईडच्या पॅचला सुद्धा ही लेस लावायला सुरुवात केलेली आहे आणि बरोबर पुन्हा सेंटरला आलं की इकडच्या साईडला लेस सुद्धा म्हणजे इकडच्या साईडचा जो काही पॅच आहे ना बघा अशा पद्धतीने तर इथे सुद्धा आता लेस लावायला आपण सुरुवात केली. आता लेस अशा पद्धतीने लावायची आहे की ती थोडीशी पॅचवर येईल आणि थोडीशी आपल्या ब्लाऊजच्या बॅक पार्टवर जाईल, जेणेकरून मध्यभागी म्हणजे जो पॅच आहे त्याच्याकडेने धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि तो पॅच अगदी व्यवस्थित प्रॉपर पॅक सुद्धा होऊन जाईल. म्हणजे कितीही धुतलं तरी तिथून लेसही हलणार नाही आणि पॅचेस सुद्धा हलणार नाही. आणि बघा मग फायनली अगदी व्यवस्थित तिन्ही पॅचला आपण कंटिन्यू लेस कट न करता लावून घेतली आहे आणि आता तीच लेस पुन्हा कंटिन्यू वरती जिथे आपली गळ्याला राहिलेली होती तिथे आपण लावून घेतली. सो बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे. फिनिशिंग अजून छान येण्यासाठी दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा लेसच्या टीप द्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायचे. त्याचे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग ही खूप सुंदर येते. सो बघा मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक पॅचला सुद्धा लेसच्या दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायची आहे. आणि फायनली आता हा मधला बाकी होता आपला आणि इथे सुद्धा आपण अगदी व्यवस्थित प्रॉपर अशी खरं तर टीप मारून घेतलेली आहे आणि कंटिन्यू आता आपण राहिलेल्या गळ्याला सुद्धा इथे टीप मारून घेऊयात. ठीक आहे. सो बघा मग किती व्यवस्थित परफेक्ट अशी आपली ही लेस लागली गेलेली आहे. फिनिशिंग ही खूप सुंदर आलेली आहे आणि गळ्याचा शेपही अगदी प्रॉपर फिनिशिंग आहे. ठीक आहे. फायनली लेस लावून झालेली आहे. आता महत्त्वाची पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. खरं तर हे पॅचेस लावण्याच्या आधी जरी तुम्ही टक्स टाकले तरी सुद्धा चालतील. आता टक्सचा विचार करून आपण इथे मार्किंग करूयात. सो बघा मग सेंटर पासून 4.5 इंच, अर्धा इंच साईडला आणि उभानं मी 3 ते 3.25 इंचाचीच मार्किंग केलेली आहे. असं आपण 4ची मार्किंग करत असतो, पण आता याचा पॅच वरती आहे त्यामुळे मग पॅचच्या खालीपर्यंतच आपल्याला टक्स टाकायचा. टक्सला नेहमी डबल टिप देऊन लॉक करायचा आहे. सुरुवातीलाही डबल टिप द्यायची आणि संपूर्ण टक्सला सुद्धा डबल टिप द्यायची आहे. लक्षात राहू द्या, तिरका टक्स टाकत असतो आपण ह्या पद्धतीने. एक साईडचा टक्स टाकून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा टाकून घेऊयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर परफेक्ट असे टक्स टाकणं खरं तर ब्लाऊजला खूप गरजेचं असतं. कारण जर का टक्स व्यवस्थित टाकले नाही तर ब्लाऊज फिटिंगला अजिबात व्यवस्थित बसत नाही, तो कमरेच्या साईडनी वरती तरंगतो वगैरे. सो तसं होऊ नये त्यासाठी योग्य पद्धतीने तुम्ही टक्स टाकून घ्यायचे आहे, जसे मी सांगितले सेम त्याच पद्धतीने. त्यानंतर 1 मीटर गोल्डन रेडीमेड नॉट घेतलेली आहे, ती आपल्याला लावायची आहे. एक ब्लाऊजसाठी 1 मीटर सफिशियंट असते. त्याचबरोबर सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहे. त्यासाठी 2 चौकोन मी इथे कट करून घेतले आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून त्यामध्ये आता आपल्याला ही नॉट टाकून इथे टीप मारायची आहे. आता इथे टीप मारताना सुरुवातीला शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं, एक्स्ट्राचं कट करायचं आणि मग आपण हे सरळ करून घ्यायचं. सो किती सुंदर असं अगदी कमीत कमी टाइममध्ये आपलं हे लटकन तयार झालेलं आहे. खरं तर लटकन बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि असंही मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर भरपूर सारे लटकन डिझाईनचे व्हिडिओ टाकलेले आहेत. तर त्यातल्या डिझाईन जर तुम्हाला आवडत असतील तर तसेही तुम्ही इथे बनवू शकता. आता सेंटर पासून कट करूयात आणि ही नॉट आपण लावून घेऊयात. तर शोल्डर पासून साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला ही नॉट पॅक करायची असते. सो बघा मग मी इथे डबल टिप देऊन अगदी व्यवस्थित लॉक करून घेतलं. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जावेत. यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली आता दोन्ही साईडने आपण व्यवस्थित एकसारखे नॉट लावून घेतले. आता आपण हे बांधून घेऊयात. ठीक आहे. आणि इथे फायनली आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. सो जवळ लुक दाखवते, जेणेकरून फिनिशिंग, गळ्याचा आकार, पॅचेस, लेस हे सगळंच तुमच्या व्यवस्थित लक्षात यावं यासाठी. सो बघा मग फायनली अगदी कमीत कमी काठापासून आज आपण पंचकोनी गळ्यावर
खूप छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ही ब्लाऊज डिझाईन इथे स्टिच करून घेतलेली आहे. खरं तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे. त्याचबरोबर फिनिशिंग लुक म्हणजे बघितल्यावरच लक्षात येते किती मस्त असे आलेले आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या छानशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल आणि ह्या छानशा डिझाईनमुळे साडी आणि ब्लाऊज अगदी उठून दिसणार आहे. त्यामुळे मग ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा, कारण बऱ्याचदा काय होतं कमी काठ उरतो आणि कमी काठापासून डिझाईन कशी बनवावी सुचत नाही. त्याच डिझाईन बनवून सुद्धा कंटाळा येतो. तर अगदी छोट्याशा काठापासून तुम्ही आपली आजची ही पंचकोनी गळ्यावरची आगळी वेगळी पॅचवर्क डिझाईन नक्कीच बनवू शकतात आणि नक्कीच तुम्हाला आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आलेली आहे. खरं तर मी संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग करताना तुमच्यासोबत खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहे. एवढंच नाही, त्याची कटिंग स्टिचिंगची पद्धतही सोपी आहे आणि अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत आजची डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग शेअर केलेली आहे. या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग स्टिचिंग केली तर नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आपली आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.